नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या मुलींसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी घेऊन आलो आहे। ती बातमी म्हणजे मुलींसाठी 65 लाखांची योजना। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकताय ते खरंच आहे। शेतकरी मित्रांनो, 1 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही योजना असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या मुली या योजनेसाठी पात्र असणार आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागतात, ही सर्व अगदी ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम या योजनेचं नाव काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, ही योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। शेतकरी मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी 2015 रोजी मुलगी वाचवा मुलगी शिकवा या योजनेअंतर्गत केली गेली। या योजनेत मुलींसाठी बचत खाते उघडून देण्यात येते। या योजनेस सुकन्या समृद्धी खाते असे देखील म्हटले जाते। शेतकरी मित्रांनो, वयोगट 10 वर्षाच्या कमी मुलींचे खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, अन्य एजन्सी मार्फत उघडले जाऊ शकते। आपल्या देशामधील असा वर्ग जो आपल्या मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैसे साठवून काही करण्यास इच्छुक आहे, ते टपाल खाते किंवा इतर एजन्सी मार्फत कमीत कमी 250 रुपये जमा करून बचत खाते उघडू शकतात आणि जास्तीत जास्त 1.50 हजार रुपये जमा करून आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करू शकतात। शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या सुरुवातीस 9.1% आंतरवार्षिक दराने व्याज देण्यात आले होते। नंतर आता मुलींसाठी बचत राशीवर 8.6% व्याज हा दर मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांचे उत्पन्न फार कमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सुकन्या समृद्धी योजना या योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहे ते आपण पाहूया। सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश म्हणजे मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे हा आहे। या योजनेमार्फत कमी उत्पन्नधारीच्या मुलीच्या शिक्षणास आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते आणि ते आपल्या मुलींच्या नावाने कमीत कमी 250 रुपयांनी बँकेत खाते उघडू शकतात। या योजनेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळून त्या पुढे वाढतील। या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या भ्रूण हत्येस रोखणे हा आहे। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी काय नियम व अटी दिलेले आहेत त्या सुद्धा पाहूया। शेतकरी मित्रांनो, या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती 10 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते। मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा राशीमधून 50% रक्कम आणि मुलीचे वय 21 वर्षाचे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते। तसेच ह्यात जमा राशी आणि त्यावरील एजन्सीने जमा केलेली व्याज राशी सुद्धा मिळेल। याची एकच अट आहे की ही जमा राशी मुलीच्या 21व्या वर्षानंतरच मिळेल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही जर का तुम्हाला जमा राशी पाहिजे असेल तर ती तुम्हाला अगोदर मिळणार नाही, तुम्हाला मुलीचे वय 21 वर्ष झाल्याच्या नंतरच मिळेल। तसेच सुकन्या समृद्धी योजनेमध्ये धनराशी जमा करण्याची पद्धत, या योजनेत नगदी धनराशी डिमांड ड्राफ्टने जमा करता येते किंवा बँकेत कोर बँकिंग सिस्टीमने पण हस्तांतरित किंवा ट्रान्सफर करता येते। नवे खाते उघडण्यासाठी खातेधारकाचे नाव द्यावे लागते, त्यामुळे कोणीही आपल्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकेल। तसेच कमीत कमी 250 रुपये या राशीने खाते उघडू शकतो। जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मुलींच्या नावाने पोस्ट ऑफिस म्हणजेच पोस्ट बँकेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलींच्या नावाने जर का अकाउंट खोलायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 250 रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये या राशीने खाते उघडू शकता। शेतकरी मित्रांनो, ही केंद्र सरकारतर्फे राबवण्यात आलेली सर्वात लहान बचत योजना आहे। मग शेतकरी मित्रांनो, या योजनेविषयी तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर ते प्रश्न नेमके कोणते आहेत ते आता आपण पाहूया। सुकन्या समृद्धी योजना कशी वापरायची? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता पोस्ट ऑफिस
आणि अधिकृत बँकांमध्ये खाते उघडता येते. खातेधारकाच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्व बंद केले जाऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून किती वर्षापर्यंत हे खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत 10 वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या मुलीच्या नावे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात सुकन्या समृद्धी खाते हे उघडता येते. हे खाते खोलण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये हे तुम्हाला भरता येतात. तिसरा प्रश्न म्हणजे सुकन्या 10,000 रुपये प्रति महिना म्हणजे काय. तर शेतकरी मित्रांनो, SSY योजना एक हमी परतावा आणि निश्चित उत्पन्न प्रदान करते. केंद्र सरकारने अलीकडेच SSYचा व्याजदर 8.0% वाढवला आहे. सुधारित दरानंतर महिन्याला 10,000 रुपयाची गुंतवणूक केल्याने तुम्हाला मॅच्युरिटीवर जवळपास 56 लाख रुपये मिळू शकतात. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न म्हणजे मॅच्युरिटीनंतर पालक सुकन्या समृद्धी खात्यातून पैसे काढू शकतात का. तर शेतकरी मित्रांनो, हे खाते लोकांना आवश्यकतेनुसार त्यांचे पैसे अर्धवट काढून देते. तथापि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तिचे पालक किंवा तिच्या पालक खात्यातून पैसे काढू शकतील. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे मुलींसाठी 65 लाखांची योजना नेमकी काय आहे. शेतकरी मित्रांनो, मुलींसाठी 65 लाखांची योजना तथापि सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच SSY ही नावाची एक सरकारी समर्थित बचत योजना आहे, जी तुम्हाला रुपयेपर्यंतचा निधी जमा करण्यास मदत करू शकते. तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी 65 लाख रुपये. SSY ही 21 वर्षाच्या परिपक्व कालावधीसह दीर्घकालीन बचत योजना आहे. मग शेतकरी मित्रांनो, सुकन्या समृद्धीमध्ये जमा करण्यासाठी कमाल वयोमर्यादा नेमकी काय आहे. शेतकरी मित्रांनो, हा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा एक भाग आहे आणि 10 वर्षाखालील मुलींच्या पालकांद्वारे ते खाते उघडले जाऊ शकते. खाती नियुक्त बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडली जाऊ शकतात. सुकन्या समृद्धी योजना खात्याचा कालावधी म्हणजे 21 वर्ष किंवा मुलींचे वय 18 वर्षानंतर विवाहित होईपर्यंत इतके आहे. मग शेतकरी मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जवळ जर का पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्यांना सांगून तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमच्या गावातील जे कोणी पोस्ट मास्टर असेल त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना अर्ज करण्यासाठी सांगू शकता. शेतकरी मित्रांनो, सध्या अधिकृत बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिस SSY खाते ऑनलाईन उघडण्यास परवानगी देत नाही. परंतु एकदा सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर खाते उघडल्यानंतर स्थायी सूचना ऑनलाईन सेट करू शकता. लक्षात ठेवा की दरवर्षी जमा न केल्यास खाते डिफॉल्ट अंतर्गत येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे मी सुकन्या समृद्धीमध्ये 10 लाख रुपये जमा करू शकतो का. होय शेतकरी मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त वार्षिक ठेव रक्कम किती जमा केली जाऊ शकते. तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा करता येणारी रक्कम कमाल 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. तुम्ही प्रतिवर्षी 1.5 लाख रुपये जमा करू शकता आणि असे कितीही वर्षाने 1.5 लाख रुपये जमा करू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे सुकन्या खाते हे बंद करता येईल का. शेतकरी मित्रांनो, सुकन्या समृद्धी खाते हे मुदतीपूर्व बंद केले जाऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, ही अगदी संपूर्ण A to Z माहिती सुकन्या समृद्धी योजना याविषयीची होती. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.